नमस्कार मंडळी. जिभेला चव नसली ना की नेमका हा पदार्थ खावासा वाटतो. तर त्यासाठी मी हिरव्या मिरच्या, जिरं आणि लसूण छान चेचून घेतलं आहे. आता तेलावर कढीपत्त्याची आणि राईची फोडणी केली आहे. त्यानंतर टाकला हे आपण जे ठेचलं आहे लसूण आणि मिरची, ते मी तेलावर छान परतून घेतलं आहे. 2 मोठे-मोठे कांदे बारीक चिरले होते, ते सुद्धा परतवून घेतले. त्यातच मीठ टाकून घेतलं आहे, जेणे कांदा आपला लवकर नरम होईल. आता घरगुती तिखट आणि हिंग टाकला आहे, हळद टाकली थोडीशी आणि थोडंसं जाडसर वाटून आणलेलं हे चण्याचं पीठ मी त्याच्यावर भुरभुरून घेतलेलं आहे 2 वाट्या. थोडीशी कोथिंबीर टाकली आणि मस्त तेलामध्ये परतवून घेतलंय हे सगळं. आपण जे बेसन टाकलंय ते तेलावर आधी छान परतवून घ्यायचा, त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे इतका. त्यानंतर पाण्याचा हापका मारायचा आणि त्यानंतर वाफेवर बेसन शिजवून घ्यायचं छान. इतकं मस्त झालं होतं ना, खूप छान झालेलं. त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि जर का आपण झुणका केलाय तर त्याच्यासोबत भाकरी तर करायलाच हवी ना, तर मी आज भाकरी केलेली आहे. झुणक्याबरोबर भाकरी हवी, परत ठेचा हवा. तर मी ठेचासुद्धा केला आहे आणि तो तुम्हाला दाखवलाच नाही, कारण की मी तो काल केला होता ना, तर वाढताना लक्षातच नाही राहिलं आणि जेवायला घेतलं तेव्हा लक्षात आलं, अरे आपण झुणका वाढलाच नाही म्हणजे रेसिपीत दाखवताना. चला तर मग तुम्हीच समजून घ्या की मी ठेचा वाढलेला आहे. तर आपल्या भाकरीसुद्धा तयार आहेत. बऱ्याच ताई मला कमेंट करतात की भाकरीचा व्हिडिओ टाक डिटेलमध्ये, तर ते आपले खूप व्हिडिओ आहेत, तर ते सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता. तर चला तर मग आता जेवण तयार आहे आपलं. चला तर मग या जेवायला. आणि आपला लाडवांचा बिझनेस आहे आणि हे लाडू मी आत्ताच करून ठेवलेत. हे मेथीचे लाडू आहेत आणि हे ड्रायफ्रूटचे आहे. तर आपल्याकडे डिंक, मेथी, ड्रायफ्रूट आणि अख्ख्या मुगाचे लाडू करून मिळतात. तर आता दिवसाला मी जवळ-जवळ 40 ते 35 किलोचे लाडू रोज करते आणि रोज तेवढे लाडू आपले डिस्पॅच होतात. तुम्हाला सुद्धा ऑर्डर करायचे असतील तरी वर दिलेल्या नंबरवर मागवू शकता.